नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. बंपर भरती निघालेली मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील शिपाई यांच्याकरिता मित्रांनो 15,631 पदांसाठी इथं जी-आर झालेला आहे मित्रांनो. मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. लवकर त्याची बंपर भरती येणार आहे मित्रांनो. आता याच्यावर जी-आर आलेला आहे मित्रांनो. कोणते कोणते पदं असणार आहे, किती पदं असणार आहे, ओके. कशा पद्धतीने अप्लाय होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायची. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता इथं आज जी-आर आलेला मित्रांनो आजच्या तारखेचा असणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आनंदाची बातमी आली तुमच्यासाठी. गृह विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 20 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये आपण प्रस्तावना वाचून घेणार आहोत. आता प्रस्तावना दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. ओके. त्यामध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो. आनंदाची बातमी आपल्यासाठी. ओके. त्याच्यामध्ये आता दिलेला आहे शासनाचा निर्णय. तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे म्हणजे रिटायरमेंट होणारी लोक. ओके. त्यानंतर 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत. सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. आता ही जी भरती बघू शकतो तुम्ही, याच्यामध्ये एक पॉईंट आहे की 31/12/2025 पर्यंत इथं पदं खाली होणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. तर लवकरच 2 ते 3 महिन्यामध्ये याची आता अपडेट पण येईल मित्रांनो अप्लाय करण्यासाठी. आता 1-2 महिन्यामध्ये त्यांची प्रोसेस पण चालू होऊन जाईल, कारण की रिटायरमेंटसाठी भरपूर जण असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं पदनाम दिलेलं आहे, रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं पद असणार पोलीस शिपाई, त्यासाठी इथं 12,399 पदांसाठी भरती निघालेली आहे. पोलीस शिपाई चालकसाठी, ड्रायव्हरसाठी इथं वॅकन्सी निघाली 234 पदांसाठी. बॅट्समनसाठी इथं 25 पदांसाठी वॅकन्सी निघाली आहे बॅट्समनला. आणि सशस्त्र पोलीस शिपाई याच्यामध्ये 2393 पदांसाठी भरती निघाली आहे. कारागृह शिपाईसाठी 580 पदांसाठी भरती निघालेली आहे. ओके. आता एकूण इथं 15,631 पदांसाठी भरती इथं जाहीर केलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयाच्या ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे, अशा प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेतील कोट्यातील रिक्त असलेली 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यक असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. आता तुम्हाला एवढा मी पॉईंट आता समजून सांगतो आता मित्रांनो. ओके. आता त्यांचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र लोक सेवा आयोगामध्ये जे पदे येतात त्याच्यापैकी जेवढे खाली असणार आहे 100% पैकी म्हणजे 100 पदे खाली, उदाहरणार्थ त्यापैकी 50% तरी आपल्याला भरायचे, म्हणजे 50 पदं भरण्यात येतील. पण त्यांनी इथं काय सांगितले, पोलीस शिपाईमध्ये जे महाराष्ट्र पोलीसचे शिपाई आहे त्यांना पूर्णपणे 100% पदं इथं भरायची आहे मित्रांनो. ओके. त्यांना डायरेक्ट म्हणजे इथं 15,631 निघाली पदं तर पूर्णची पूर्ण भरायची आहे. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त 15,631 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयाचे तरतुदीचे सूट देण्यास येत आहे मित्रांनो. आता इथं बघू शकता 100% पदं भरण्यात येणार आहे मित्रांनो. पूर्णपणे पदं इथं भरण्यात येणार आहे. आणि इथं एम-पी-एस-सी मार्फत जी पदं भरली येतात त्याच्यामध्ये 50% पदं भरली जाणार आहेत. ओके. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये चांगली पॉझिटिव्ह आपल्यामध्ये असणार आहे. एम-पी-एस-सी मार्फत जी येतात इथं पोलीस शिपाईची जी पदं येतात, आपला पोलीस शिपाई म्हणतो आपलं, पोलीस उपनिरीक्षकचे 50% पदं वगैरे तिथून भरले जातात. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 व 21/11/2022 च्या निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्याची तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके.
तर इथं बघू शकता OMR बेसवर इथं आता लेखी परीक्षा वगैरे घेण्यास व ग्राउंड वगैरे घेण्यास त्यांनी इथं मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला जास्त दिवस आता इथं वेट करायची कोणतीही आवश्यकता नाहीये. आता सन 2021-22 व 22-23 मध्ये संबंधित सन सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदांची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडल्याच्या उमेदवारांना एक वेळी विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेमध्ये आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येतील मित्रांनो. तर सन 2022-23 मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते, वयोमर्यादा ओलांडलेली होती. एक वेळ त्यांना अजून एक अपॉर्च्युनिटी भेटत आहे मित्रांनो. वयोमर्यादा झालेली असल्या तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. आता प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गांसाठी उमेदवारांना ₹450 व मागासवर्गीय उमेदवारांना ₹350 परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता ₹450 असणार आहे. इतर प्रवर्गांमध्ये आणि मागासवर्गीयांना ₹350 परीक्षा परीक्षा शुल्क असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुढे जाऊन अजून प्रशस्त भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्याच्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादारा कंपनीची निवड करण्याची अधिकार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आलेले आहेत. ओके. सदरून परीक्षा पद्धतीची अनुषंगाने शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांचा सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य परिपत्रक निर्गमित करावे. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे सदरची भरती प्रक्रिया पारदर्शितपणे राबवण्यासाठी व संनियंत्रित करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहणार आहे. ओके. परीक्षा संदर्भात अपेक्षा, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाजाविषयी या बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधीनस्थ संबंधित घटक व गट प्रमुखांची यांची राहणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आलेली मित्रांनो. डबल एक 22-23च्या विद्यार्थ्यांनी एक अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. तुमचं वय झालेलं असेल तरी पण ते 22-23ला ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांचं वय निघालेलं असेल तेच इथं अप्लाय करू शकता. 304 ₹450 इतर मागासवर्गीयांना फी असणार आहे आणि मागासवर्गीयांना ₹350. ओके. आता याची आता इथे अपडेट वगैरे आलेली आहे. लवकरच आता याची आता अपडेट येणार आहे मित्रांनो. फॉर्म भरणे सुरुवात होणार आहे मित्रांनो 15,631 पदांसाठी. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आलेली आहे. जे मी तुम्हाला किती दिवसापासून सांगत आहे की पोलीस भरतीची खूप सारे पदे खाली आहेत. जसे की मी मुंबई, नागपूर, ठाणे यांचे अजून तुम्हाला सांगतो औरंगाबाद अशा ठिकाणचे भरपूर असे अपडेट्स वगैरे दिलेले आहेत. GR दाखवलेले आहे. इतके पदं पोलीस शिपाईचे खाली आहे आणि आता इथं होणार आहे बंपर भरती. तर त्याची बंपर भरती आता निघालेली आहे. तर लवकरात लवकर आपल्याला आपल्या ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आणि अभ्यासाची प्रॅक्टिसला लागून जायचं आहे. लवकरच आता ते एक महिन्याच्या आत याच्यामध्ये 1 महिन्याच्या आत याचा फॉर्म भरण्यासाठी अपडेट वगैरे येऊन जाईल मित्रांनो. तर आपल्याला अपडेट वगैरेची वाट बघायची नाही. GR मान्यता आलेला आहे. मान्यता आली म्हणजे लगेचच भरती प्रक्रिया सुरू होते. तर आजपासूनच आपण आपल्या तयारीला लागून जायचं आहे आणि आपल्या अभ्यासाला लागून जायचं आहे आणि पूर्णपणे आपल्या पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मित्रांनो. ओके. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याची भरती प्रक्रिया चालू झाली की लगेच तो पण व्हिडिओ मी आणून देईल आणि तुमच्यासमोर बनवून टाकेल मित्रांनो. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल GR रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. तर याची अपडेट वगैरे आली की मित्रांनो तुमच्यासमोर मी लवकर याचा व्हिडिओ पण बनवून आले आणि MPSCची तर भरती जाहीर झाली. पोलीस उपनिरीक्षकची पण 392 पदांसाठी त्यांनी ती भरती जाहीर केलेली मित्रांनो. सॉरी 394 पदांसाठी. ओके. 92 का 394 का 92 पदं आलेली मित्र त्याच्यामध्ये पण. तर लवकर तिथे पण अप्लाय करून घ्या. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आलेली आहे. लवकरच याची अपडेट आली की तुमच्यासमोर व्हिडिओ शेअर करेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला आपला कमेंट्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असाच जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.